नमस्कार मंडळी, अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे तांदूळ व डाळीपासून आप्पे. त्याच्यासाठी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, 1 वाटी चणा डाळ व अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ते तांदूळ मी आता हे स्वच्छ धुवून, डाळी आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून रात्रीला भिजवून ठेवणार आहे. हे स्वच्छ डाळ हे भिजवून ठेवलेली आहे. आता हे सकाळी मी त्याला मिक्सरला काढणार आहे. त्याच्यासाठी काय टाकायचं साहित्य, त्याच्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे. डाळ तांदूळ हे मी मिक्सरला काढणार आहे. त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकून घेतलेले आहेत चवीसाठी. आता हे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला कांदा आणि मिरची तळून घ्यायची आहे, जेणेकरून जिभेखाली आपल्याला मिरची तिखट लागणार नाही. त्याच्यासाठी मी तळून घेऊन ह्या बॅटरमध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. मिरची आपल्याला मऊ करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये कांदा पण टाकून घ्यायचा आहे. कांदा थोडा मऊ झाल्यानंतर चवीला अगदी असे आप्पे हे छान आपले लागणार आहेत. आता हे बॅटरमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, चवीला असे खूप छान असे लागणारे आप्पे तुम्ही नक्कीच करून बघा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा, बॅटर मी पूर्ण असं छानपैकी मिक्स करून घेत आहे. आता त्याच्यासाठी मी आप्पे पात्र ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. त्याच्यात तेल टाकून घेतलं आणि हे बॅटर पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे, भरून घेणार आहे. थोडं थोडं करून पूर्ण पात्र असं आप्पे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आता त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची 5 मिनिटासाठी. हे बघा, आपले छान असे आप्पे आता फुललेले आहेत. आता त्याला पलटवून घेणार आहे. हे बघा, मागच्या साईडनं खूप असे तांबूस असे झालेले आहेत. हे बघा कसे आपले आप्पे अगदी छान झालेले आहेत. माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि हे शेंगदाणे व खोबऱ्याची मी चटणी केलेली आहे. हे बघा, छान असे जाळीदार आपले असे आप्पे तयार आहेत.